ओम मंगलाचरणम. ओम स्वामी समर्थचरणम. ओम नवनाथ चरणम. ओम सद्गुरु देवदत्त चरणम. नमो नमः. ओम पार्वती लक्ष्मी सरस्वती चरणं नमो नमः. ओम सजयति सिंधूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरेव तमसां राशिं नाशयति विघ्नां. या कुन्देन्दुतुषाहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनामण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मा चतुशंकर प्रभृतिभिर्देवे हा सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती न्याशेष जाड्या पहा. ओम मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिम यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती चैव ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंकजाक्षादि पुरुषा सर्वसाक्षा अव्यक्ता व्यक्ता सर्व परीक्षा महाराजा रमावरा. मागील अध्यायी कथन करविले वटसिद्ध नागनाथ जन्म उपरी सिद्ध कळा पावन कोल्हापुरी पातला. तेथे राहुनी लक्ष्मी आलयात पुजारी करुणे हस्तगत सर्व सामग्री ओवरीत नेऊन या दाखविली. दाखवणे म्हणे पुजाऱ्याशी सबळ पडल्या कनक राशी. तरी ह्या सरतील ज्या दिवशी तव तरी संतर्पण योजावे. योजावे तरी अन्यवर्ण काहीच धरणे भिन्न. सकळा लागे करुणी पक्वान पंगती ते वाढावे. गावा माझी सकळा कारणे पेटून द्यावा. पारकी अग्न आदि वेळा त्रिवेळा घालुनी भोजन तुष्ट करावे सकळा ते. शेट सावकार राजा रंक सकळा श्यानुनी ओ पावा पाक. अंत्य जादी भूदेव लोक तुष्ट करावे सकळा ते. ऐशी सांगुनी पुजाऱ्याती शीघ्र कामाठी आणावित. कार्य योगे अपरिमित सकाम कामी योजिले. उत्तम तिथी नेम करुण मांडव मंडप उभारुण. पाका लागी सज्ज करुण सर्व काम चालविले. मग शिष्टाशिष्ट गृही धाडून तया दिदले आमंत्रण. एरीकडे पाक निर्माण करावया लाविले. आणि ग्रामद्वारी टिळा लावून भोजन दवंडी ग्रामी पिटून सर्व सामग्री सज्ज करून काम चालविले. शैव श्रावकानी ब्राह्मण भेद 84 देशा समान. देवाग्नी विप्र ऋषी ब्राह्मण पाक भिन्न भिन्न निर्मिती. पंच द्राविड देश मुलतानी मारवाडी गुर्जर हिंदुस्थानी हुसेनी पौंड्रो मिळवणी देश जाती मिळाल्या. आसो भेदा भेदान्य जाती
षडमार्गाने पाकविती खाजा करंजा कचोर मालती शिरा बुंदी करिताती पुरी पवळी क्षिप्रा बहुत चमचमित भाज्या वर्ण भात पंचमधुआ त्याता पार घृत इच्छे समान मिरविली सोपाकाग्निषिद्ध करुण चालते पंक्ती शेविती अन्न पुन्हा क्षुधा लागल्या परतून येऊन अन्न शेविती प्रथम पाक जात जाती ते नशे काही अरुती किती एक वाढुनी गृहाशी नेती भोजन करुणी मनमाने कोणी कोरडेची उपटुनी नेती अन्न नेवणे भरत्या फुले सदन मग जिकडे तिकडे सिद्धान्न सर्व झाले गावात रावरंक कुटुंबासहित अन्न शेवणी होती तृप्त मग वन्नी तुका दीप निमित्त ग्रही मिरवला असो या परीक मास ग्रामदेवी सिद्ध अन्नास यावर कथा त्रे सुतास कैशी वर्तली ते ऐका प्रथम दिनी भिक्षे कारण गावात संचरे अत्री नंदन कुस्र चित्तरूपी विरूपवान भिक्षा मागे ग्रहोग्रहीन तव ते घरोघरीचे जन म्हणती गावात प्रयोजन होते तेथे आम्हा जाणे कुटुंबाती भोजना तरी तो सत्वर गती जाऊन सारी का पुली भुक्ती व्यर्थ शिन कासया प्रती वाईट कदन इच्छुनी उत्तम पक्वान्न टाकुनी व्यर्थ का शिरशी दरिद्रवाण कामधेनूचे कासे आनन कानन कोंडा का भक्षावा की कल्पतरो बैसल्या ठाई इच्छे समान पदार्थ देईन मग का शिनावे धावनी पायी मिळवावया भुक्ती तेन परिसास्ता गृहा लागुण मग चाकरी कासया करावी हे मा कारण रागया तुडता पियुष पाण मग वल्ली रसायन काय इच्छावे तेवी तू प्रकरण करशी थे सोडूने सुधारसांना ते कदन्ना करिता या गावात हिंडतोशी मती मंदा परी असो आम्ही गृहाशी भोजना जातो आम्ही कुटुंबेशी पाक करावा कवणे अर्थेशी तुझ लागी उपावया ऐशी घरोघरी भाषणे होती दत्तात्रेया कारणे मग मनात म्हणे प्रयोजन जाऊन पाहू निज दृष्टी ऐशे योजुनी स्वचित्तांत तेथे पातला तपोनाथ उभा राहुणे पाकशाळेत पाक लक्षात आणि तसे तव तो महाराज योग कारण देखता ओळखी सिद्धी अन्न थोडे करिता नग समान होया पारण पचविता एक पोळे पडताच लागली परी सहस्रही वाळेली ऐशा चिन्हे ओळखिली सिद्धी कळा महाराजे मग तेथीच्या जना लागी पुसत हे प्रयोजन एवढे कोण करीत येरो म्हणती महासमर्थ वटसिद्ध नागनाथ करीतो की ऐशे ऐकुनी यात्री सुता
होन जाणली स्वचित्तांत किम्या मुलाशी सिद्ध पदार्थ काशी क्षेत्री ओपिले तरी त्याचे नाव होते यथार्थ वट सिद्ध नागेश नागनाथ तरी तोची काय आहेथ मोठेपणा मिरवावया त्याशी वर्षी लोटली 20 तरी झाला असेल स्थूल देहास तरुणपणे महंतीस वाढवावया टेकला टेकला परी मज कारणी गोचर व्हावे इच्छा मनी या गावीचे संधान धरुणी संतर्पण मांडले ही गावीचे भिक्षास्थान भ्रष्ट करावे सिद्धी अन्य सकळ गावींचा पाक वर्जुन केला अर्थ मज करिता तरी आता सो कैसे आजीचा दिन करो उपवास ऐसे योजनी स्वचित्तास स्वामी तेथुनी चालिला पर्यारिक जन पाचारिता बाळा कारण आपण जावे भोजन करून तो ऐसा का जातोशी ऐशे म्हणून हाती धरिती पुन्हा पाकशाळे आणती परी तो नायके योगपती गावा माझी संचरे मग कण धान्याची भिक्षा करीत लोक पुसती त्या ते वदत की आमचा नेम भिक्षा रहित अन्न सेवित नाही जीन ऐसे वदुनी सकळ लोकात शुष्क अन्न मागून घेत काशी क्षेत्री जाऊन त्वरित भोजना ते सारे तसे ऐशे रीती एक मास लोटून गेला सहज स्थितीस परी नागनाथ स्वचित्तास विचार करिता पै झाला मने लोटला एक मास स्वामी न दिशे आम्हास मग बोलावणे ग्रामस्थास पुसता झाला महाराजा म्हणे गावात कोणी येत तिथ आहे भिक्षावंत तव ते म्हणती सिद्धनाथ एक तिथ येतो की तो येथेच तुमचे अन्न नशिवी मागतो भिक्षा कदन्न आम्ही पुसता म्हणतो नेम माझा ऐसा आहे की आम्ही सारेतो येथे भोजन म्हणून न मिळे त्या पक्वान यास्तव कोरडे मागुनी धान्य नेता हे महाराजा ऐशे बोलता सकळ ग्रामस्थ त्याशी म्हणे नागराथ मागो येतील जे गावात करा श्रुत मज लागी त्याशी काही न टाकून श्रुत करावे मज कारण मग मी जाऊन ग्लानित वचने भोजन घाले न तयाशी परी आणि एक अर्था कोरडे अन्न न्या गृहात एरो येर जव भिक्षेते तेचे अन्न वाढावे तेने हे अन्न घेतल्या पदरी मग प्रयोजन आहे सांगा या परी न घेई मग तुम्ही उनी झळकरी श्रुत करा मज लागी ऐशे 550 नाथे सांगितले भाविकाशी जे कदा काळे कार्याशी ढळणार नाहीत निश्रये ऐशे सांगून सिद्धान्न त्या ते दिदले वस्त्रे बांधून मग आपुल्या गृही जाऊन वाट पाहत बैसले तो श्री दत्तात्रेय सुत भिक्षेशाले अकस्मात तव ते सिद्धी अन्न घेऊन हातात सन्मुख येते घालावया म्हणते महाराजा मी दिन आमुचे गृही ऐकायचे अन्न बरी नागनाथ कृपा करून देतो अन्न आम्हासी तरी त्या भिक्षेत भिक्षा चोज तुम्हा वाढावे धर्मकाज ऐशे बोलती ते सहज श्रुत कराया दत्ताशी
परमचतुर विचक्षण परीक्षा घेती श्रुत करुण परितो त्रैदेवांचा अंशे ऐकून भिक्षे लागे तळीना मागे पाव तत्काळ ठेवून जाता हो यात्री नंदन मग ते आपले गृहेचे अन्न घेऊन या धावती म्हणती महाराजा नागनाथाचे अन्न आपणान वाटे चित्ती प्रसन्न तरी आमुची कष्टा चित्त देऊन विनमुख हो नकाजी आयसे सांगुने भिक्षा देती तो घेत नाही प्रांजळ चित्ती मग लगबगे हेर जाती श्रुत करीती नाथाशी नाथाशी होता श्रुतमात शीघ्र चपळत्वे येत धावत निकट येता हस्त संकेते हेर दाविती तयाशी तोही हस्त संकेत कुणे आत्रिसुताच्या निकट जाऊन प्रथम करे कर कवळून चरणी माथा ठेवितसे म्हणे महाराजा योगपती माय तो माऊली दयाळ क्षिती तरी डावलुनी मज पाडसा प्रती गुप्त कैसा विचरशी मज करुणिया निढळवान दैन्यवंत बहुत काननी तेथे सांडुने निष्ठुरपणी जाशी कैशी ओ माये मज बाळपणी आपुले चोज धावनिया तपो भोज गेला टाकुनी महाराजा मागे दृष्टी न करिता तरी मी सकया तुझ वाचुनी पडलो आहे घोरवनी मागे लक्षिता सूक्ष्म नयनी प्राणकंठी उरलासे जैसा चातक दृष्टी करुण वाट पाहे अंबुध सघन की उखरी हरणी लागुण वाट पाहे पाडस 20 संवत्सर गेला काळ परी चिंतावन्नी दाही तळमळ ते शांत करावया जळ तुझे काही दिसेना आपा वेगळी आप मासोळी तेवी तव भेटी चिंतावली तव तव भेटी जीव तळमळी परी माये त्वा हृदय गत कमळी निष्ठुर कैसे साठविले ऐशे म्हणून आरंबळता नेत्राश्रू निपाद क्षाळित म्हणे अंतर देऊनी माते गेलासी कैसा महाराजा ऐशी वधुनी ग्लानी तवानी पूर लाटावी नेत्र जवनी मग ब्रह्मदेव परीक्षा नयनी अंतरा ते ओळखी चित्ती म्हणे प्रांजळवंत तापे तापला हे नाथ मग मस्तका खाली घालून हस्त उठविले महाराजे प्रेम स्नेहे कवळुनी पाणी हृदय कवळीला प्रेमे करुणी वाम हस्ते कवळुनी मूर्ध्वनी नेत्राश्रू पुस्तशी मग धरुणी शीघ्रहस्त नेत स्वामी एकांतात कृपे मौळी ठेवूनी हस्त करणे मंत्र ओपिला देऊनी स्वमुखे आत्मखुण केला ब्रह्मपरायण अपरंपार ज्ञानपण मुळाहुनी नाशिले ऐशे होता ब्रह्मस्थिती कोटी तत्काळ गुरुकृपे पडली वृष्टी जैसे अभ्रवितुळता शेवटी सुढाळर्क दिसतशी तेवी पाहता दत्त स्वरूप मग उंच बळला आनंद कुप म्हणून बाप बाप पदी मौळे अर्पितसे मग परम प्रिय त्रिनंदने
अंकी घेतला स्नेहे करुण, करे मुख कुरवाळून मागील कथा निवेदी. आविर्होत्र नारायण आहे शिबा तुमही कारण, उर्गी कुशी विधी वीर्यवान, जन्म तुझा होय बा. परी ऐशी मूळ कथा मजा तुडली हृदयी शोधिता, म्हणून बाळा तुझ्या हाता सिद्धी कळा ओपिली. तरी तुझ भेटी ध्यावया कारण, इच्छित होते माझे मन. परी प्रारब्ध योगे करुण आजी घडून आले बा. आजे प्रकरण समयोचित, लोह चुंबका भेटी होत. की समुद्र क्षारायक्यवंत, नग आवळी होतसे. तेवी बापा तुझ मज भेटी, झाले प्रारब्ध योग काठी. ऐसे म्हणून हृदय पुटी, नाथा लागे धरितसे. मगा उभय प्रजा प्रतापवंत, निघता सानुनी ते कांत. ग्रामाबाहेर निघून त्वरित, काशी क्षेत्री चालिले. चालले परी ऐशे रीती, व्यान मंत्र प्रयोगी विभूती. नाथ भाळे चर्चुनी निगुती, गमन दोघे करिताती. मग पवन वेगाचे गमन थकिता, वाटे ऐसे गमती उभयता. लवता नेत्र पाते पाता, काशी क्षेत्री पातले. तेथे काही शेटे कुण, काही शेटे कुण. काशी क्षेत्री पातले, तेथे काही शेटे कुण. क्षण सारीला पुला नित्य नेम, बद्री केदार चित्ती धरुण. गमन करीती त्या मार्गी, भाळी प्रयोग दिव्य भूती. व्यान रूपाची महाशक्ती, क्षणे बद्रिकाश्रमा प्रती. जाऊन या पोचले, संचार करीती शिवालयात. प्रत्यक्ष झाला उमाकांत, मज प्रेमावडी उभवणी पर्वत. एक मेका भेटती, या परी जोमाकांत. दत्ता ते विचारित, दुसरा कोण आहे भृत्य. मिळविला शेवेशी, आयशे बोलता नुसया सुत. म्हणे महाराजा नामया नागनाथ, आविर्होत्र प्रतापवंत, नारायण अवतार. ऐसे बोलता उमार म्हण, दत्ताशी म्हणे ऐक वचन. या ते सद्विद्याभ्यासून, नाथपंथी मिळावा. की मग अवश्य म्हणून यात्री सुत, राहता झाला षण्मास तेथ. सांगुनी सकळ अस्त्रविद्ये प्रत, 14 कळा 64. उपरी नागपत्रे अश्वत्थी नेऊन, केले सकळ सिद्धार्थ साधन. उपरी बद्रिकाश्रमी जाऊन, तपा लागी बैसविले. नाथ दीक्षा तत्काळ देऊनी, उन्मणी मुद्रा लेववी कानी. शिंगे शैली सिद्ध करुणी, नाथ लागे ओपिली. असो ऐशा दीक्षा रूपे, 12 वर्षे केले तप. मग स्वर्गदेव मिळवणी अमोप, वरा लागे दिदले. मावदे करुणी दैदिप्यमान, तुष्ट करुणी स्वर्गीचे जन. बोळविले स्थानोस्थान, नाथावर देऊनिया. यावरी पुढे तो अत्री सुत, नागनाथा बोळवित.
म्हणे बारे महीची तीर्थे सांगोपांग करी का तीर्थे अति मळीन तयांचा मुळ सांडुनी संतजन तस्मात बारे तीर्थाटन संत मेळी करी का मग अवश्य म्हणून नाथ प्रेमळ वंदुनी श्री गुरुचे पद कमळ तीर्थे कराया होता वेळ महीवरी संचरला अत्रे सुत गेला गिरनार पर्वती एरीकडे नागनाथ जती तीर्थे करीत नाना क्षिती बाले घाटी पातला तेथे पाहुणे सिद्ध शुद्ध कानन वस्तीशी राहिला मनोधर्म परीत प्रतापी तपी सघन गावोगावी समजला मगा पार लोकेती दर्शना दिवसांदिवस वाढे महिमा मग भक्ती पुरस्काराची वाढली महिमा तुम्ही येथेची वस्ती करावी मगा पार धर्म करून वस्तीशी राहिले अपार जन वळवाळायशे ग्राम नाम नागनाथे ठेविले यावरी कोणे के दिवशी मच्छिंद्राला त्या ठायाशी सहज राता झाला वळवाळाशी नाथ कीर्ती ऐकली म्हणून मच्छिंद्र दर्शना जात तो मठद्वारी उणे त्वरित सदृढ चालता द्वारात स्वशिष्याने हटकिले म्हणते नाथ बोवा ऐका वचन पुढे नका करो गमन श्री नागनाथा ते सांगून तुम्हा नेऊ दर्शना तयांच्या परवानगी वाचून होत नाही कोणाचे गमन तस्मात थांबावे कक्षण आम्ही विचारून येतो की ऐशे मच्छिंद्रे ऐकता वचन कोपानळे चढले म्हण चित्ती म्हणे हा संतजन कैसा राबवत दिसतसे देवद्वार साधुद्वार मुक्त असावे निरंतर तरी कपटपणेचा संत व्यवहार संग्रहाते न ठेविती तरी ते आहे बंड जग भोंदावयाचे केले प्रचंड तरी शिक्षा ता उदंड दाखवावी या नरा ऐशी क्रोधी चित्ती आणून त्या शिष्याशी केले ताडन करिता बहुत जन सप्तशत शिष्य धावले ते पाहुण्या मच्छिंद्रनाथ स्पर्श कळा त्वरे प्रेरित तेने झाले मही व्यक्त 700 शिष्य सकळिका मही व्यक्त सकळ होता नाथ मुखवटा ताडन करिता तव ते आरंभळती आक्रोशवंत एक आरडा उठला तोयरीकडे मठात सदा ध्याने भरुणे नागनाथ कोल्हाला आरडा ऐकून प्रांजळवंत देहावरी पातला ध्यान भंगिले कोल्हाळे करुण तेने कोपानळे पेटले म्हण मग उपरीवरी शीघ्र जाऊन निज दृष्टी पाहतसे तै 700 शिष्यमही व्यक्त झाले ते चलनवलन रहित एकटा तया गणिनाथ मुखावरी भेदितसे ऐशे नागनाथे पाहुण अत्यंत कोपा नळाने म्हणे हा नाथ दीक्षेशी येतो दिसोन परिभ्रष्ट बुद्धी आहे की शांती क्षमा दया पूर्ण पाळजे साधूचे हेची लक्षण स्वप्न माझी तीव्रपण ठेवू नये निजवृत्ती तरी हा याते नाही योग्य नाथ पंथा लाविला डाग कोणता साधू होता मांग उपदेशिले ऐशाशी
तरी या ते शिक्षा करुण आ दीक्षा ध्यावी हिरोण ऐशे कोपेची जलपुण धुनी भस्म कवळिली प्रथम गरुड बंधन विद्या जलपुण स्वर्गी गरुडाचे केले बंधन सकळ नुरे चलन वलन स्वर्गी व्यक्त केलासे मग विभक्तास्त्र जलपुन शिष्य मुक्त केले मही कारण मुक्त होताची सकळ जन नाथपृष्ठी दळाले ते पाहुण्या मच्छिंद्रनाथ मने चूर्ण करावे हे समस्त मग जलपुनी अस्त्र पर्वत महानग निर्मिला तो पर्वत विशाळपणी येता झाला पंथ गगनी ते नाथ पाहुणे नयने शक्र वज्र जलपिले मग तो शीघ्र पाकशासन अंतराळी वज्र देत सोडून तेने पर्वत झाला चूर्ण मच्छिंद्रनाथ पाहुनी कोपला मग जलपुनी वाताकर्षण शक्र पाडिला मही कारण वज्र काळी विद्या जलपुन वज्रा लागे निवटिले ते पाहुनिया नागनाथ मणी क्षोभला ती अद्भुत मग वात प्रेरक विद्या त्वरित वाताकर्षणावरी टाकिली तेने ते पाहुनिया नागनाथ मणी क्षोभला ती अद्भुत तेने शक्र सावध होऊन पळू लागला भय करुण म्हणे प्रतापी गहन दोघे जण आपले का मनसे ते ऐशे म्हणून भयस्थित शक्रस्थाना पळून जात एरीकडे मच्छिंद्रनाथ काय करता पै झाला मग वासव शक्ती अति दारुण जलपुनी मंत्र प्रयोगाने सिद्ध करुणी दैदिप्यमान नागेश भागा पाठविली अपरीती शक्ती महादारुण शस्त्र मित्र तेजे करुण प्रळय काळेचा जैसाग्न शब्द करीत येतसे शब्द करिता कडकडाट खचुनी पडती गिरी कपाट धरा कापे जळजळाट द्विभाग हो पाहतसे श्वापदे पळती रानो रान दिग्गजान मिळे कोठे ठिकाण पाताळ भोनी शेष दचकुण मूर्धने ते सरसावी एकच झाला हलकल्लोळ महीचे जीव चराचर सकळ घाबरोनी झाले हळहळ क्षमे तसळ पाहती ऐसा पाहुनी महाक्रांत काय करी नागनाथ सकळ दैवते बंधन विद्येत जल्पता झाला महाराजा तेने दैवतांचे बंधन समस्त मग्न धावती स्फुरल्या विद्येत ऐशी केली गती कुंठित सकळ अस्त्र शस्त्रांची मग हे माद्री पर्वत दारुण अस्त्र योजले महाकारण हे माद्री अस्त्र पावून नाथे वसवी शक्ती टाकिली ते पाहुण्या मच्छिंद्रनाथ शक्र वज्रा लागी स्थवित आवरी बंधन झाले सकळ दैवत अस्त्रविद्या फळेना मग नानास्त्रांचे प्रयोग युक्ती जपे परिते सकळ व्यर्थ जाते मग न्याहा शक्त मच्छिंद्र होनी जगती शब्द गृही पाहतसे तुयरीकडे नागनाथ नानास्त्रे जलपुनी त्वरित पर्वता समान तक्षक तेथे अस्त्रविद्येशी धावले मग मच्छिंद्रा ते दंशु धावती शतानुशत नाही गणती ते पाहुनी मच्छिंद्र जती गरुडास्त्र जेव्हा जपतशी परी नागनाथे पूर्व करणी केले होते गरुड बंधन ते मच्छिंद्राचा योग पूर्ण व्यर्थ झाला गरुडाश्री मग ते सर्व उन्मंत येऊन डंकिती ठाई नाथ
ठाई नाथ तेने मच्छिंद्र हडबडीत प्राण सोडू पाहतशी. मग अंतकाळीचा समय जाणून चित्त बुद्धी अंतःकरण काया वाचा तन मन गुरुचे चरण स्थवितसे. स्थवितसे परिकैशा रीती ऊर्ध्व शब्द उद्धट गती म्हणे महाराजा कृपा मूर्ती आत्री सुता धावरे. आम्ही बाळ लढेवाळ जाण वेष्टलो असे सर्प बंधने तरी माये तुझ वाचून कोण सोडवील मजलाता. हे त्रयदेव अवतार खाणी मज पाडसाची तू हरणी आ व्याघ्र बैसला मम प्राण हरणी ए धावोनी लगबगे. आ परम संकटी पडलो येथे आ कैशी निद्रा लागले तुते सर्व साक्षी असोनी जगाते नेत्र झाकिले मज विषयी. दत्त दत्त ऐशे म्हणून शब्द फोडिला टाशे करून नेत्र झाले श्वेतवर्ण मुखी हुंदका येतसे परिदत्तात्रेय नामे करुण. आ दत्तात्रेय नामे करुण बाह्य अट्टासे वचन तो नागनाथे शब्द ऐकून साशंकित होतसे चित्ती म्हणे मम गुरुचे स्मरण. हा करीतो किमर्थवाचे तरी हा कोणाचा शिष्य. शिष्य याचे नाम विचारू जाओनी मग निकट येऊनी वटसिद्धनाथ पुस्ता झाला स्नेह भरित. म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत को गुरु कोण तुमचा. येरो म्हणे आदेश नाथा नाम मच्छिंद्र तत्वता प्रसन्न करोनी यात्री सुता अनुग्रह घेतला तरी अशी नाथ पंथ मूळ मी प्रथम भागी दत्ताचे बाळ. मज मागे जालिंदर सबळ दत्तानुगृही मिरवला तया मागे भर्तृनाथ दत्त शिष्य झाला जगत विख्यात. जोवर यावणे तोपर्यंत चिरंजीव मिरवला तया मागे रेवणनाथ दत्तानुगृही प्रतापवंत. जेने जिंकोनी देव समस्त विप्रवाळे उठविली तरी महाराजा नाथ पंथात मी दत्तात्रेयाचा ज्येष्ठ सुत. ऐशी ऐकून वटसिद्धनाथ मना माझी कळवळला मग सुपर्णाचे सोडूनी बंधन गरुडास्त्र जपे वाचे कारण. ऐशे होता तत्काळ सुपर्ण महीवरी उतरला उतरोनी नागकुळ समस्त होनिया भयभीत. तत्काळ विशेषोशुनी त्वरित अदृश्यपणे पावले असो नागकुळ विशेषोधून अट्ट अदृश्य झाल्या भय करुण. गरुडही उभयता नमुन स्वर्गाप्रती तो गेला. रे कडे नागनाथ मच्छिंद्र चरणे माथा ठेवित ठेवित म्हणे ताता समान. वडील भ्राता गुरु माझा तोशी मग नेऊनिया स्वस्थानाशी बैसविला आपणापाशी. गौरवोनी उदार मानसी एक मास ठेविला यावरी मच्छिंद्र एके दिवशी बोलता झाला नागनाथाशी. तुवा बंधन द्वारापाशी ठेविले काय म्हणून भाविक येते दर्शनाते तव शिष्य येऊन देती त्याते. तुझ मज कळियाची निमित्ते झाले असे महाराजा. यावरी होते यावरी बोले नागनाथ मी असतो सदा ध्यानस्थ. जन हे येऊनी परिमित ध्यान माझे भंगिती. म्हणून द्वारी ठेवितो रक्षण रक्षण. उपरी बोले मच्छिंद्र नंदन नाथ हे नवे चांगुलपण. भूषणे कापणाशी कोणी जनते ही नदीन
व्हावया येती पवित्र पावन, तरी ते द्वार ठक पाहोण. विनमुख मागे जाताती, तरी मुक्त द्वाराता येथून. ठेवी जगाचे अंकिचनपण, हरो नियमनो धर्म. आरुडे मार्गा वाढवी, ऐसे सांगोनी नागनाथाशी. मच्छिंद्र जाती तीर्थाशी, हिरीकडे मुक्तद्वारागार टाकोनी, मग दर्शन येते अपार जन. नाना जगाचे अंकिचन पण, फिटोनी मागे जाताती. ऐसे असता कोणे के दिवशी, चांगुना संत शिष्य होता त्याशी. तयाचे श्री पुण्य राशी, मृत्यू पावली मठात. ते पाहो निवड सिद्धनाथ, उठविते तयाची कांते ती. तेने बोभाट वडवाळ तेने बोभाट वडवाळ्यात, घरोघरी संचरला. मग जयाचे घरी होत मृत, आणुनी टाकते मठा प्रेत. उठवणी नागनाथ सदना धाडी तयाच्या. ऐसे होता बहुत दिवस, संकट पडले यमधर्मास. मग तो जाऊनी सत्यलोकास, विधी लागे निवेदी. मग तो मूर्तिमंत चतुरानन, वडवाळात शीघ्र येऊन. श्रीनाथाचा स्तव करून, राहाविले त्या कर्मा. या परेसा शिष्य त्याते, सिद्ध कळा लादली नवाते. ते जगा माझे प्रसिद्धवंत, सिद्ध नामी मिरवले. चांगुला सिद्ध धर्मसिद्ध, देवसिद्ध भौमसिद्ध. देवसिद्ध भौमसिद्ध, कोकिळ सुंदर चक्षुतो. ऐशा नवसिद्धा माझारी, विद्या ओपिली कवित्व साबरी. देव जिंकोनी सत्वरी, विद्यावरू मिरविले. 52 वीरांची करोनी बंधन, केल्या साबरी विद्या स्वाधीन. ते साबरी विद्या कवित्व रत्न. नवसिद्धात मिरवती, 1 कोटी 1 लक्ष. नागनाथाची विद्या प्रत्यक्ष, परोपकारी सौम्य दक्ष. पीडाकारक नव्हे तो, धावरे खांडुक ऊसन. टिके किरळ अहिरा नयम, वृक्षिक सर्प विषहरण. ऐशी विद्या परोपकारी, असो ऐशी विद्या साबरी कविता. नवांनी प्रकट केली जगात, या परी दिवस लोटले बहुत. कथा वर्तली विप्राची, समाधी योग सरला शेवट. तै उद्धरिला बहिर भट, आणि रामजी भक्त सुबट. हेमकारक उद्धरिला, तरी त्या कथा पूर्ण भागात. वदलो भक्तिकथामृत ग्रंथात, या उपरे चरपटीनाथ. श्रवण करावे श्रोते हो, धुंडीसुत नरहरिवंशी. मालो संत कृपेशी, अवधान विद्ये सावकाशी. श्रोते तुम्ही अवधारा, स्वस्ती श्री ग्रंथ भक्तिसार. समंत गुरुष्काव्य किम्यागार, सदा पुरुषोत भाविक चतुर. सप्ततिशंतिताध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ संत कैकाडेश्वर महाराज की जय.